शेतकऱ्यांना गांजा लावायची परवानगी द्या। शेतकरी नेता रविकांत तुपकर यांनी हा उपरोधिक मागणी केली आहे। शेतकरी पंचनामामुळे रडकुंडीला आलाय असं त्यांनी म्हटलेलं आहे। जी जमीन पूर्ण खरडून गेली त्याच्यासाठी अजूनही मदत जाहीर केली नाही। यावरतीच बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते आहेत। काल मंत्र्यांनी जे दौरे केले हे पर्यटन होतं मंत्र्यांचं। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सगळे मंत्री जा म्हणून ते जोर जबरदस्तीने फोटो सेशन करायला गेले। आता ज्या या अतिपावसामुळे ढगफुटी सदृश पावसामुळे जमिनी खरडून गेल्या, याच्यामध्ये 5-5 वर्ष जमिनी आता वहिती होणार नाही, लक्षात ठेवा। 5-5 फूट जमिनी खोल त्या ठिकाणी खरडून गेल्या आहेत, दगड उघडे पडलेले आहेत, विहिरी त्या ठिकाणी दिसेनाशा झालेल्या आहेत, स्प्रिंकलरचे सेट, पाईपलाईनचे सेट वाहून गेलेत। 100% नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे। सरकारवर 9 लाख कोटीचं कर्ज आहे, 2 लाख कोटी शेतकऱ्यासाठी अजून काढा ना बाबा, काय फरक पडतो? काही भागातले शेतकरी म्हणतात की आमच्याकडे आता गांजा लावण्याचा सुद्धा पर्याय नाही आहे, आम्ही गांजा लावावं का? आमच्या शेतात गांजाचे झाडं आहे हे सांगितल्यावर तरी किमान पंचनामा करायला कोणी अधिकारी कर्मचारी येतील आणि आमचं शेतात आल्यावर नुकसानीचा पंचनामा होईल। शेतकऱ्यांना गांजा लावण्यासाठी परवानगी मिळण्यात यावी, जेणेकरून शेतकरी सुदृढ होईल, अशीच प्रतिक्रिया शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली आहे। प्रमोद पानगुडे, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी, वर्धा।